जय भीम जय शिवराय। हा व्हिडिओ पूर्ण बघा, समजेल माझा ओबीसी बांधव आणि माझा मराठा बांधव, सगळ्यांना बघा हा व्हिडिओ। असं आहे की ओबीसीला आरक्षण देण्यासाठी योगदान कोणाकोणाचं आहे असं जर प्रश्न विचारला तर पहिलं योगदान जर कोणाचं असेल तर ते भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। 341 कलम आणलं आणि इथला जो शूद्र आहे, ज्याला आज आपण नवीन नावाने ओळखतो ओबीसी, तो ओबीसी नाहीये, तो इथला शूद्र आहे, ज्याला मूळ व्यवस्थेतच कधी विचारात घेतलं नव्हतं। इथला कोळी, माळी, सोळी, वंजारी, धनगर असे महाराष्ट्रात 346 लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब झालं पाहिजे। जवळजवळ 7,500 जाती, त्यांना कधीही मुख्य प्रवाहात घेतलं नव्हतं आणि याची खंत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होती। अतिक्षुद्र आणि क्षुद्र हे दोन बाबासाहेबांच्या नजरेसमोर होते। अतिक्षुद्रांना आरक्षण देण्यात बाबासाहेब यशस्वी झाले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जे क्षुद्र दऱ्याखोऱ्यात राहत आहेत, ज्या क्षुद्रांचं प्रतिनिधित्व महात्मा फुलेंनी केलं होतं, बघू शकता महात्मा फुले माळी होते आणि त्यांनी माळी आणि तत्सम सगळ्या जातींच्या व्यथा त्या ब्रिटिशांसमोर मांडल्या होत्या। त्या क्षुद्रांच्या व्यथा होत्या, ज्या गावकुसाबाहेरच्यांच्या व्यथा होत्या, त्यांचा आदर्श ठेवत मी संविधान बनवलंय असं कोण म्हणाले होते? असं भीमराव बाबासाहेब आंबेडकर म्हणाले। बाबासाहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की शूद्रांना आरक्षण मिळत नाही, जेव्हा जी 5 कारणं त्यांनी राजीनामा देताना दिली होती, त्याच्यातलं एक कारण लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब झालंच पाहिजे। जय भीम जय शिवराय। सामाजिक न्याय मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामा